नमस्कार. जीवन जगण्याची कला या विचार मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपले आजचे विचार पुष्प आहे वेळेचे भान असावे. आपल्या प्रत्येकाला दिवसाचे 24 तास मिळतात. कोणाला कमी, कोणाला अधिक असे नाही. या 24 तासांपैकी साधारण 7 ते 8 तास आपले झोपेत जातात. यावर आपण नियंत्रण करू शकत नाही, कारण झोप ही अत्यावश्यक आहे. असे रोजचे 8 तास पकडले तर वर्षाच्या 365 दिवसांपैकी साधारण 121 दिवस हे आपले झोपेतच जातात. तसेच रोजचे 10 ते 12 तास हे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व त्यासाठी करावा लागणारा प्रवास, खाणे, पिणे, दैनंदिन विधी यांमध्ये जात असतात. या सर्व वेळावर आपण नियंत्रण करू शकत नाही, कारण हा जो वेळ जातो तो आपण वाचवू शकत नाही. या गोष्टींमध्ये जाणारा वेळ सोडला तर रोज केवळ 4 ते 6 तास आपल्याला अधिक मिळत असतात. या 4 ते 6 तासांवर तरी आपले नियंत्रण आहे का हे आपण पाहायला हवे. हा अधिक मिळणारा वेळ आपण आपल्या जीवन विकासासाठी द्यायला हवा. आपल्याला आपलं जीवन आनंदी बनवायचं असेल तर या अधिकच्या वेळेवर आपलं नियंत्रण असायला हवं. जर हा वेळ आपल्याला मिळत नसेल तर तो वेळ आपण कसा काढू शकतो यासाठी विचार विनिमय करायला हवा. आपला रोजचा वेळ कुठे जातो? मी माझा वेळ ज्या कामासाठी वापरला त्याने खरंच वेळ सार्थकी लागला आहे का? मी या वेळेत जे काही केलं ते खरंच आवश्यक होतं का? मी या वेळेत जे काही केलं त्यापेक्षा अधिक काही चांगलं करण्यासाठी हा वेळ वापरू शकलो असतो का? असे काही प्रश्न स्वतःला विचारून आपण वेळेच्या वापराबाबतीत जागरूक राहू शकतो. वेळेच्या बाबतीत काही गोष्टी आपण शिकायला हव्यात. 1. वेळेचे नियोजन करणे. 2. वेळ वाचवणे. 3री गोष्ट वेळेचा सदुपयोग करणे. 4. चांगल्या गोष्टींसाठी वेळ काढणे. आणि 5वी गोष्ट वेळेचा दुरुपयोग टाळणे. या 5 गोष्टी आपण शिकायला हव्यात, तरच आपण वेळेचं भान ठेवतोय असं आपण समजू शकतो. जीवन समृद्ध करण्यासाठी वेळेचे भान असणे आवश्यक आहे. वेळेचे महत्त्व, वेळेच्या वापरायची पद्धती अधिकाधिक समजून घेण्यासाठी चिंतनाची गरज आहे. टाईम मॅनेजमेंट संदर्भात अनेक पुस्तके सहज उपलब्ध होतात, ती आपण वाचू शकतो. एकंदरीत वेळेचे भान ठेवून आपले आयुष्य अधिकाधिक सुखी व आनंदी बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.